वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगर परिषदेच्या निवडणुका ह्या 2 डिसेंबरला पार पडल्या आहेत. त्या आता 21 डिसेंबरला याचा निकाल होणार आहे. तोपर्यंत ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ज्या ईएम मशीन आहेत त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहे. आपण बघू शकतो मी सध्या मंगरुळपीर नगर परिषदच्या ज्या मतदान प्रक्रिया पार पडल्या त्या ईएम मशीन आहेत त्या मंगरुळपीर तहसील कार्यालयात ठेवण्यात आल्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर अदलून बदलून पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आताच्या परिस्थितीत जर म्हटलं तर SRPF ज्या पोलीस बंदोबस्त आहे हा गडचिरोलीचा पोलीस बंदोबस्त आहे. इतके लांबून हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बदलून पोलीस यंत्रणा या ठिकाणी लावल्या. कारण की बाहेर जिल्ह्यातीलही पोलीस यंत्रणा या ईएम मशीनच्या सुरक्षेसाठी लावण्यात आल्या आहे. तसेच CCTVद्वारे इथं मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली. विशेषतः म्हणजे इथं पक्षांतर्गत जे उमेदवार आहेत किंवा जे उमेदवार इथं इतर आहेत त्यांचे जे प्रतिनिधी ते इथं ये-जा करत असतात आणि पूर्णतः यावर वॉच ठेवल्या जात असते. आताच्या जर परिस्थिती बघितली तर ही आता सध्याची जर विचार केला तर आजचा हा 8वा दिवस आहे आणि आता अजून यांना 10 ते 11 दिवस या ईव्हीएम मशीन अजून रक्षण करणे आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसून येते. विशेष म्हणजे 20 पोलीस बंदोबस्त सकाळी 8 तास तर संध्याकाळी 8 तास असे शिफ्टमध्ये हा पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे हे लेव्हलला हे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.